उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज जळगावच्या मळनेरमध्ये शेतकऱ्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवारांनी महिलांची विचारपूस केली। आता माझी लाडकी बहीण योजना आणली ताई, त्या योजनेचा फॉर्म भरला का? भरला आहे पण एक्सेप्ट झाला नाही। ऑनलाईन स्वीकारला गेला नाही। तुम्हाला 100% माहिती एक्सेप्ट झाला नाही म्हणून? तुमचा झाला? तुमचा झाला? कालच भरला, डॉक्युमेंट अपूर्ण होते ना म्हणून। बरीच माहिती डॉक्युमेंट। बरं, आता आम्ही तुमच्याकरता ती योजना आणलेली आहे, त्या योजनेचा चांगला फायदा घ्या। जरा आमदार साहेब तुमचा पीए पाठवा, ह्यांचे का फॉर्म स्वीकारले गेले नाही आपण बघितलं पाहिजे ना, यंत्रणा सोडली पाहिजे ना। तुमचा अमळनेर विधानसभा मतदारसंघातच नाव आहे ना। आता ही माझी लाडकी बहीण योजना कोणी आणली? तुम्हाला नाव माहिती का कोणी आणली? अजितदादा पवार माहिती, एकनाथ शिंदे माहिती। माय माऊलींनो, माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो, मी स्पष्ट करू इच्छितो, माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही। माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतंय।